तर हाय हॅलो, कशात आहे हो? छानच असाल तर माझं इव्हिनिंगचं रुटीन कसं असतं ते मी आज तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तर बघा, घरात लहान मुलं असली की घरात पसारा हा सारखा होतच राहतो, किंवा संध्याकाळचा जो आपला स्वयंपाक वगैरे आहे तर तो मी कसा मॅनेज करते. माझे मिस्टर कधी येतात किंवा प्रत्येक व्हिडिओमध्ये माझे मिस्टर का नसतात. तर बघा, नॉर्मली माझे मिस्टर जे आहेत तर त्यांना सोशल मीडिया किंवा हे जे नेटवर्क आहे तर त्यावरती यायला त्यांना आवडत नाही किंवा या गोष्टीमध्ये इंटरेस्ट नसतो. सो त्यामुळे नॉर्मली ते माझ्या व्हिडिओमध्ये जास्त नसतात. तर इथे बघा, ही जी आहे तर ही आहे आमची बाल्कनी. तर आमच्या मॅडमनी बघा, मॅडमनी किती पसारा केलेला आहे ह्या बाल्कनीमध्ये. तर इथे तुम्ही बघू शकता. तर अजूनसुद्धा तिचं जे पसारा करायचं काम आहे तर ते चालूच आहे कंटिन्यू. तर तिचं हे रोजचं पसारा करायचं काम जे असतं ते चालूच असतं. तर बघा, मुलगा हा शाळेत जातो, सकाळी 11ला गेला की तो संध्याकाळी 6:15लाच घरी येतो. तोपर्यंत आम्ही दोघीच असतो. आम्ही दोघी जरी असलो तरी घराची ही भयंकर अवस्था ही मॅडम जी आहे आमची तर ती करून ठेवते. तर इथे तुम्ही बघू शकता, छत्री, उषा आणि तिचे जे खेळणे आहेत तर हे डेलीचा जो पसारा ठरलेला असतो तर तो हा बाल्कनीमध्ये तिचा जो पसारा असतो तो डेली. इथे बघू तुम्ही किचनमधला जो पसारा आहे तर तो बघू शकता. तर बघा, नॉर्मली दुपारी ती झोपलेली असते आणि झोपेतून उठली की तिचा खायचा प्यायचा वेळ होतो. त्यानंतर माझे व्हिडिओ शूटचे वगैरे कामं असतात. तर त्यामुळे हा जो पसारा आहे. आणि आमच्याकडे बघा, पाणी वगैरे हे सकाळी 9:30 किंवा 9लाच जातं. आणि हे जे पाणी आहे तर हे पिण्यासाठी पाणी भरून ठेवलेलं आहे मी. आणि आता हा जो किचन वाटा आहे तर तो मी क्लीन करून घेणार आहे. तर बघा, व्हिडिओ कंटिन्यू बघा. चॅनल नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा, शेअर करा आणि कमेंट्स करा. तर बघा, एवढा जो सगळा भांड्यांचा पसारा, तर ती झोपली तर भांडे घासता येत नाही, आवाज आला तर लगेच उठून बसते. कपडे हे सकाळीच होतात, पाणी असतं तेव्हाच कपडे वॉश करून घेते. तर बघा, आता हे जे भांडे क्लीन झाले आणि किचन ओटा जो आता सगळा आवरून झाला तर मस्तपैकी क्लिनिंग करून झाल्यावरती मी तुम्हाला दाखवते. तर तेवढा क्लिनिंग झाला की कौस्तुभला आणायचा टाईम होतो. तर तो 6:15ला त्याची गाडी पार्किंगला येते. तर पार्किंगमधून त्याला पिकअप करायला घ्यावं लागतं, कारण लिफ्टमध्ये येताना बाय चान्स लाईट जाते किंवा लिफ्ट वगैरे खराब होतात, त्याचे भरपूर चान्सेस असतात. त्याच्यामुळे मी नॉर्मली शक्यतो तर त्याला एकट्याला येऊच देत नाही, मी घ्यायला जाते. तर बघा, बाकीचं घर जे आहे तर हॉल आणि जो बेड आहे तर तो बऱ्यापैकी आवरलेला असतो, पसारा हा खूप सारा नसतो. तर मी तुम्हाला आता माझा हॉल दाखवते. तर हॉल हा बऱ्यापैकी आवरलेलाच असतो. आता तर कौस्तुभ आला ना तर तो बारकीला घेतो, तिच्यासोबत खेळतो. तर त्यामुळे मी फरशी पुसत असते. सकाळी जरी फरशी पुसली तरी संध्याकाळी ही भरपूर खराब झालेली असते. लहान मुलं म्हटले की ते सांडो तिथे सांडो, आणि त्यांच्या हाताने खाल्ल्याशिवाय त्यांचं पोट सुद्धा भरत नाही. आणि त्यांना तशीच सवय लावा की ते त्यांच्या हाताने खातील यासाठी. तर हा मी घेते आता भांडी घासायला. तर इथे बघा, आता जे कपडे आहेत तर ते कपडे काढून आणलेले आहेत. आणि हे बेडशीट बघा, आमच्या माऊनी कसं मस्ती करून गोळा केलेला आहे. आणि हे जे टॉईज असतात तर हे तिला कंटिन्यू बेडवरतीच लागतात. ती जेव्हा झोपेन तेव्हा हे तिच्या शेजारीच किंवा त्याच्यावरतीच झोपते त्यासाठी. तर तिचा सगळ्यात फेवरेट टॉईज आहे तर तो मिकी माऊस आणि तिची ती डॉली. हे दोन तिला सोबत लागतात, म्हणजे लागतातच. आम्ही जर कुठं बाहेर जरी गेलो तर ती डॉली जी आहे तर ती सोबतच घेऊन जावी लागते. तर बघा, अशा पद्धतीने तिने जो आहे बेडमध्ये सगळं असं जे विस्कटलेलं आहे तर हा जो बॉक्स तुम्हाला इथे दिसत असेल तर हा आहे मेडिसिनचा. तर तिला थोडंसं सर्दी खोकला झालेला आहे म्हणून ते मेडिसिन दुपारी तिला झोपवताना पाजण्यासाठी काढलं होतं. तर ते तिथंच ठेवलेलं आहे की जेणेकरून मी तिला संध्याकाळी सुद्धा ते देऊ शकेल यासाठी. सो चला, आता हा जो पसारा आहे तर तो उरकून घेते आणि पुढचं रुटीन दाखवते. इथे बघा, बऱ्यापैकी जो बेड आहे तर तो आवरून माझा सेट करून झालेला आहे. सो चला, आता पुढचं नियोजन. तर बघा, आता भांडे वगैरे झालेले आहेत घासून आणि आता वाजलेले आहेत 6:30. तर मी कौस्तुभला घेऊन आलेले आहे. तर बारकी रडत होती त्यामुळे तो व्हिडिओ शूट करायला मला जमलं नाही. तर बघा, मी आता घेते आहे घर झाडून झाल्यानंतर आता पुढचं रुटीन. आता तर बघा, हाऊसवाईफ म्हटलं तर ही जी कामं आहे तर ती येतातच. तर बघा, काही बायका घरातली जी कामं करून ऑफिसला जातात किंवा जॉबला जातात तर त्यांना खरंच खूप स्ट्रॉंगली जे आहे तर ते मानलं पाहिजे. कारण की ते एवढं सगळं करून त्यांचं जे घर असतं तर ते घर हँडल करतात किंवा मुलांचं बघतात किंवा मुलं सांभाळतात. तर बघा, नॉर्मली मी रोजचं जे रुटीन आहे तर ते अशा पद्धतीने ठेवत असते. तर मुलाचा अभ्यास केव्हा घेते किंवा त्यांच्या ज्या ॲक्टिव्हिटी आहेत तर बघा, छोटी मुलगी आहे तिला पण थोडंफार शिकवावं लागतं. तर मुलांना बघा, लहानपणातच शिकवलं की मुलं लवकर कॅच करतात किंवा मुलांचं लवकर लक्षात राहतं. त्यांनासुद्धा अभ्यासाची गोडी लागते. यासाठी ते जे अभ्यासाचं शेड्यूल आहे तर ते सुद्धा लवकरच मी तुमच्यासोबत शेअर करेन. तर बघा, चॅनलला नवीन असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा, कमेंट्स करा. आणि तुम्हाला हा व्लॉग जो आहे फॅमिली व्लॉग तर तो कसा वाटला ते कमेंट्स करून सांगायला अजिबात विसरू नका. तर बघा, आता बऱ्यापैकी जे आहे तर ते घर माझं जे आहे तर ते झाडून होत होतं. आता तर बेड आणि किचन दोन्ही पण झाडून झाले होते आणि चालले होते हॉलमध्ये झाडत. तर अशा पद्धतीने माझं जे रुटीन आहे तर ते इव्हिनिंगचं ठरलेलं असतं. तर बघा, लहान मुलं असलं की घरात खूप सारा पसारा होतो किंवा असे जे खराब आहे घर तर ते खूप सारं होत असतं. तर प्रत्येक गृहिणीने रोज आवरायचं किंवा रोज तिच्या मागे तेच तर ती सुद्धा कंटाळते किंवा तिला सुद्धा कंटाळा येतो त्याच गोष्टी. कधीतरी तिला सुद्धा वाटतं की आपल्याला सुद्धा आराम हवा. तर यासाठी माझं जे रुटीन आहे तर ते बघा,
संध्याकाळी मी स्वयंपाकाला लागले तर एक सोबतच सगळा स्वयंपाक हार्डली मी 15-30 मिनटात कसा होईल मी हेच बघत असते. तर बघा आता पीठ वगैरे काढून ठेवलेलं आहे आणि तांदूळ जे आहे तर ते निवडून घेतलेले आहे. आणि इथे बाउलमध्ये तुम्हाला दिसत असेल तर तिथे मी काढलेली आहे मटकी. तर बघा नॉर्मली मला आता मटकीची भाजी करायची होती आणि ते तांदूळ जे आहे तर ते मी आता स्वच्छ असे धुवून घेतलेले आहेत. तर ते तांदूळ धुवून मी आता गॅसवर ठेवणार आहे आणि त्यानंतर मळणार आहे जे पीठ. तर बघा मी आता तांदूळ जे आहे तर ते शिजत ठेवलेलं आहे आणि इकडे आता लगेच मळायला घेतलेलं आहे पीठ. जर अशा पद्धतीने तुम्ही स्वयंपाक केला तर तुम्हाला किचनमध्ये जास्त वेळ द्यावासुद्धा लागत नाही आणि तुमच्या मुलांकडे सुद्धा तुम्ही छान प्रकारे असं लक्ष देऊ शकता. तर बघा काही म्हणजे बरेचसे जण असतात की यूट्यूबला व्हिडिओ वगैरे करणार किंवा बाकीचे बोलणार. तर सोशल मीडियावरती अशा प्रकार खूप सारे चालू असतात. तर बरेच जण म्हणतात सुद्धा की मुलांकडे लक्ष दे, मोबाईल वगैरे काय एवढे व्हिडिओ वगैरे काय असते. तर बघा मला तरी असं वाटतं की आपल्यामुळे जर कोण चांगलं होत असेल किंवा आपल्यामुळे जर घरात प्रोग्रेस होत असेल किंवा मग आपले व्हिडिओ बघून जर दुसऱ्यांना सुद्धा अचिव्हमेंट वाटत असेल किंवा प्रोग्रेस करावी वाटत असेल किंवा याच पद्धतीने ते सुद्धा काम करू बघत असतील किंवा त्यांचा एक्स्ट्राचा जो वेळ आहे तर तो वाया न जाता ते आहे त्या ठिकाणी जर यूज करत असतील तर करायला काय हरकत आहे. तर बघा मला तर फॅमिलीतून खूप सारा सपोर्ट आहे, खूप मोठा सपोर्ट तर तो माझ्या मिस्टरांचा आहे की त्यामुळे मी जे आहे हे सगळं करू शकते. तर बघा इथे आता माझं जे पीठ आहे तर ते बऱ्यापैकी सगळं असं पीठ मळून झालेलं आहे. तर मी झाकून आता ते मुरत ठेवणार आहे. तर बघा चपाती करायच्या आधी ते पीठ 10 ते 15 मिनिट तुम्ही या पद्धतीने झाकून मळून ठेवू शकता. आणि आता या ठिकाणी मी घेणार आहे ती मटकी करायला. तर बघा तोपर्यंत आपला जो भात आहे तर मटकी मी कुकरमध्येच करणार आहे. तर आता प्रत्येकाला प्रश्न पडेल की कुकरमध्ये कशी मटकीची भाजी करणार. तर बघा नॉर्मली काय होतं, आपण कढईत जर मटकी केली तर त्याच्यावरती झाकण ठेवलं तर त्याला जो आहे तर तो सगळा मसाला लागला जातो किंवा कढईवरती शिजायला मटकीला बराच वेळ लागतो असं माझं तरी मत आहे. आणि कुकरमध्ये जर केली तर तुम्ही हार्डली फक्त एक शिट्टी जरी घेऊन भाजी बंद केली तरी ती मटकी शिजलेली असते. आणि सर्वात मेन कारण जे आहे तर तो आपला गॅस जो आहे तर गॅसची खूप मोठ्या प्रमाणात बचत होते. तर तुम्ही ही ट्रिक नक्की यूज करून बघा की बटाट्याची भाजी किंवा वांग्याची भाजी किंवा शेवग्याची भाजी ह्या नॉर्मली ज्या पातळ ग्रेव्हीच्या ज्या भाज्या आहेत तर त्या शक्यतो मी कुकरलाच करते की जेणेकरून घ्यायची जी बचत आहे तर ती खूप छान प्रकारे होते आणि आपला जो घर खर्च आहे तर तो आपण कमी करू शकतो अशा पद्धतीने. तर बघा घरात ज्या लागणाऱ्या गोष्टी आहेत त्या तर घ्याव्याच लागतात, त्याच्यावरचा खर्च तर आपण कमी करू शकत नाही. तर त्यासाठी तुम्ही अशा घरातले जे छोटे ट्रिक आहेत तर त्या यूज करू शकता, त्यांनीसुद्धा खूप मोठ्या प्रमाणात फायदा होतो. तर आणि नॉर्मल काय होतं बघा, ज्यांचे लहान मुलं असतात, माझी तर मुलगी लहान आहे, मिस्टरांना संध्याकाळी यायला 7-7:30 होतात. तर आल्यावरती ते पण ऑफिसवरून दमून येतात, त्यांच्याकडे पण लगेच मुलं द्यायची ते पण आपल्याला योग्य वाटत नाही. ते सुद्धा दमून आलेले असतात, थोडा वेळ त्यांनासुद्धा रिलॅक्स हवा असतो. तर यासाठी मी काय करते, ह्या अशा ज्या छोट्या टिप्स आहे, कुकरला भाजी लाव किंवा वाटण अगोदरच करून ठेव किंवा मग शेंगदाणे भाजून ठेव किंवा शेंगदाण्याचं कूट मी अगोदरच करून ठेवत असते. तर ह्या अशा ज्या छोट्या किचनमधल्या टिप्स आहेत तर त्या तुम्ही अगोदरच प्रिपेअर करून ठेवत जा की जेणेकरून तुमचा जो किचनमधला वेळ आहे तर तो वाचून तुम्ही मुलांना देऊ शकाल. तर बघा मुलं दिवसभर तर काही मम्मीकडेच असतात, पण नॉर्मली संध्याकाळी जर पप्पाकडे गेली तर त्यांचे लाड वगैरे होतात किंवा मग पप्पा आले की अभ्यासाला नको करतात किंवा मग ऐकत नाही. माझी मुलगी तर अशीच करते, पप्पा असले की तिला पप्पाच हवे असतात, माझ्याकडे तर अजिबात येत नाही. तर त्यासाठी मी काय करते, ते येण्या अगोदरच तिचा जा अभ्यास वगैरे थोडंफार म्हणजे नॉर्मली जास्त नाही पण स्वतःचं नाव किंवा मग ABCD थोडीफार किंवा मग 1-2 ह्या अशा ज्या गोष्टी आहेत तर त्या लहानपणातच मुलांना आपण जी सवय आहे तर ती लावली पाहिजे की जेणेकरून त्यांना अभ्यासाचा लोड येणार नाही किंवा मग त्यांना असं डिप्रेशनसुद्धा वाटणार नाही. नाहीतर आपण डायरेक्ट त्यांना सांगितलं की शाळेत जाणं अभ्यास कर, तर त्यांना जे अंक ओळख आहे किंवा तोंडी जे आहे तर ते त्यांना शिकवलं पाहिजे किंवा दाखवलं पाहिजे. तर मी अशा पद्धतीने माझं जे इव्हिनिंगचं रुटीन आहे तर ते ठेवत असते. तर बघा माझा जो स्वयंपाक आहे तर तो हार्डली अर्ध्या तासात होऊन जातो आणि मग मुलांना किंवा मग फॅमिलीसोबत जो आपला वेळ आहे तर तो वेळ संध्याकाळचा अशा प्रकारे ॲडजस्ट करून मी त्यांच्यासोबत घालवत असते की जेणेकरून मुलांनासुद्धा वाटलं पाहिजे की हा बाबा मम्मी पप्पा आपल्यासाठी वेळ देतात किंवा आपली केअर करतात यासाठी. कारण बघा आजकालच्या डेव्हलप इंडियामध्ये प्रत्येक मुलाला किंवा मुलीला वाटतं की आईवडिलांनी लाड करावे, असे रागू नये किंवा ओरडू नये. तर बघा कामाची कधी दगदग झाली तर माणसांची चिडचिड होते, शेवटी माणूस आहे म्हटल्यावरती होणारच. तर ह्या सगळ्या गोष्टी आहे तर तो आपला जो चिडचिडेपणा आहे तर तो कमी करण्यासाठी तुम्ही स्वतःसाठी वेळ द्या. ह्या ज्या गोष्टी आहेत तुम्ही जर त्या केल्या तर आपला जो चिडचिडपणा आहे तर तो खूप मोठ्या प्रमाणात कमी होतो. अगोदर मला सुद्धा माहीत नव्हतं या गोष्टीतलं काही, पण मी सुद्धा जेव्हापासून करायला लागले तर तेव्हा मला कळायला लागलं. तर इथे बघा आपला जो स्वयंपाक आहे तर तो झालेला आहे तयार. सो या आता तुम्ही पण जेवण करायला. आणि ही थाळी कशी वाटली ते कमेंट्स करून सांगायला अजिबात विसरू नका.